ब्रेक के बाद आप सभी का स्वागत है सी न्यूज भारत में। नमस्कार, मैं हूं रत्ना। आइए रुक करते इस खबर की और खबर छत्रपति संभाजीनगर से है, जहां राजस्व सप्ताह के अवसर पर चिंचोली में छत्रपति शिवाजी महाराज राजस्व शिविर का आयोजन बड़े उत्साह के साथ किया गया। तहसीलदार सरिता भगत की विशेष मौजूदगी में आयोजित इस शिविर में नागरिकों के राजस्व संबंधी मामलों के साथ साथ विभिन्न सरकारी योजनाओं से जुड़ी समस्याओं का मौके पर ही समाधान किया गया। नागरिक केंद्रित इस कार्यक्रम के दौरान राजस्व से जुड़े विभिन्न मुद्दों पर मार्गदर्शन प्रदान किया गया। इनमें म्यूटेशन, प्रविष्टियां, वंशावली, रिकॉर्ड, भूमि सर्वेक्षण, खेत की सड़कें और पहुंच मार्ग, सीमा विवाद और भूमि अभिलेखों में सुधार जैसे विषय शामिल थे। इसके अतिरिक्त विभिन्न विभागों जैसे लाड़की बहन योजना, संजय गांधी निराधार योजना, आधार अद्यतन सेवाएं, आपूर्ति विभाग और चिकित्सा विभाग ने नागरिकों को अपनी सेवाएं प्रदान की, जिसके परिणाम स्वरूप अनेक लंबित समस्याओं का सफलतापूर्वक समाधान हो सका। तहसीलदार सरिता भगत के मार्गदर्शन में आयोजित इस शिविर में राजस्व विभाग सहित विभिन्न सरकारी विभागों ने सक्रिय रूप से भाग लिया। काय सांगाल, सध्या महसूल सप्ताह प्रत्येक मंडळामध्ये आयोजित करण्यात येत आहे। आज तुम्ही चिंचोली या मंडळामध्ये आहे, एकंदरीत काय सांगाल या संदर्भात? माननीय महसूल मंत्री श्री बावनकुळे सर यांच्या संकल्पनेतून, तसेच माननीय विभागीय आयुक्त पापडकर सर, माननीय जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी सर, तसेच माननीय विभागीय अधिकारी गोरड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज समाधान महाराजस्व शिबिर टप्पा 1च्या अंतर्गत आज आम्ही चिंचोली मंडळामध्ये शिबिर आयोजित केलेलं आहे। त्या शिबिराचा उद्देश जे लोकाभिमुख प्रशासन ही संकल्पना राबवणे, म्हणजेच तालुका स्तरावर येऊन जे लोकांना तक्रारी अर्ज करावे लागत आहेत किंवा छोट्या छोट्या समस्येसाठी तालुका स्तरापर्यंत यावं लागत आहे, त्या न येता आम्ही इथे एका ठिकाणीच सर्व विभाग व आमचे तालुका स्तरावर मंडळ स्तरावरील सर्व मंडळातील तलाठी, मंडळाधिकारी यांना उपस्थित ठेवून आज आम्ही नागरिकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। मॅडम, किती निकाली काढण्यात आले? अजून समाधान शिबिर चालू आहे, आज दिवसभर चालणार आहे। 4 वाजेपर्यंत आमचं शिबिर चालणार आहे, त्यानंतर आम्ही आकडेवारी देऊ शकतो। एकंदरीत शेतकऱ्यांना आता इथून पुढे काय आव्हान कराल तुम्ही, की जे येणाऱ्या दिवसांमध्ये अजून दुसरीकडे आयोजित होणार आहे, त्यांच्यासाठी काय आपलं या शासन निर्णयाअंतर्गत प्रत्येक मंडळामध्ये या पद्धतीची शिबिर आम्ही आयोजित केलेली आहेत आणि त्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते प्रसिद्धी पण दिलेली आहे आम्ही त्या नियोजनाला। पुढील जे शिबिर आहे आमचं किशोर मंडळामध्ये आहे आणि 8 मेला एक तालुका स्तरावरती पण आम्ही शिबिराअंतर्गत मोठा कार्यक्रम घेत आहोत। शिबिराव्यतिरिक्तही आमची जी दैनंदिन कामकाज जे आहे तहसील स्तरावरती चालू आहे। सर्व शेतकऱ्यांशी संबंधित आता रस्त्यांचे काही ज्वलंत प्रश्न आहेत आणि त्याचबरोबर काही सातबारा विषयक आणि फेरफार विषयक जे प्रश्न आहेत ते आम्ही महसूल विभागामार्फत सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गतची जी नवीन त्यांची नावनोंदणी किंवा ज्यांचे पगार थांबलेले आहेत त्यांच्यासाठी पण आम्ही महिला बाल विकास विभागाचा येथे कॅम्पमध्ये आज समावेश करून घेतलेला आहे आणि त्यांच्यामार्फत अर्ज स्वीकारून त्यांच्या आम्ही समस्या निराकरण करत आहे। त्याचबरोबर सामाजिक सहाय्य योजनेअंतर्गत, श्रावण बाळ संजय गांधी योजनेअंतर्गत, तसेच राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेअंतर्गत ज्या फाईल्स वगैरे आमच्याकडे येतात त्याचाही तत्काळ निपटारा करण्यात आम्ही करत आहोत। तर शेतकऱ्यांनी जी मंडळ स्तरावर अशी शिबिर आम्ही आयोजित केलेली आहे त्याचा लाभ घ्यावा आणि आम्ही त्यांच्या तक्रारी ज्या आहेत त्या आम्ही तत्काळ तिथेच निपटारा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत मॅडम काय सांगाल, की पाणंद रस्त्यांसंदर्भामध्ये एक नंबर जारी करण्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आपल्या तालुक्या स्तरावरती काय याची अंमलबजावणी सध्या चालू आहे? आणि पांढन रस्त्यांची जी आम्ही पूर्ण यादी गाव स्तरावर बनवलेली आहे आणि त्याचबरोबर आता शासनाने अजून एक शासन निर्णय काढलेला आहे बळीराजा पांदनशेत रस्ता। तर बळीराजा पांदनशेत रस्त्याची आमची माननीय आमदार महोदयांच्या अध्यक्षतेखाली याबाबत सविस्तर मीटिंग झालेली आहे। लवकरच त्याच्यावरच्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यात येईल आणि त्या अनुषंगाने आमची पुढची कारवाई चालूच राहील। त्याचबरोबर रेग्युलर जे आमच्याकडची 100 MCFI अंतर्गत तसेच 143 अंतर्गत जी आमच्या लेवलवर प्रकरणं पेंडिंग आहेत ते आम्ही तत्काळ निकाली काढून त्याच्यावरती निर्णय घेणार। महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज भारत।